नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब परिवारामध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. आजच्या हा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक भरती 2022 ची दशा आणि दिशा नेमकी काय आहे. तर म्हणजे कुठंतरी असं बोलावं लागेल, ह्या भरती प्रक्रियेची दिशा कुठे गेलेली आहे आणि ती दिशा अशा ठिकाणी जाऊन बसलेली की पूर्ण अभियोग्यतेसारख्याची दशा एकदम खराब झालेली आहे. जेव्हा भरती प्रक्रिया निघाली होती तेव्हा अशा अशा गोष्टी बोलण्यात आल्या की कुठंतरी मनाला असं वाटायला लागलं होतं की ही भरती प्रक्रिया म्हणजे कुठेतरी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची कुठंतरी गिनती होऊ नये, की गोष्टीच अशा बोलल्या जात होत्या की एवढ्या फास्ट आम्ही भरती करणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे. आणि बोलण्याच्या दृष्टिकोनातून झालेली गोष्ट ज्या आहे तुमच्या सर्वांसमोरच आहे मित्रांनो. थंबनेल तुम्ही बघितलेलंच असेल. थंबनेलमध्ये 10% ज्या कपात केलेल्या जागा आहेत मित्रांनो, रिक्त जागा, त्या भरणार आहेत का नाही, सेकंड फेजचं का होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा न्यायभरती लागू होती का, आणि TET आणि टेट 3मध्ये याबद्दल पण आपण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी एक सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ थोडासा कुठंतरी म्हणजे बोलताना मी खूप जास्त रिॲलिटी बोलून जाईल. भरपूर जणांना मला तरी वाटतं की थोडंसं वाईट वाटू शकतं की म्हणजे मी निगेटिव्ह विचार करत आहे का, हा माणूस असा कसा बोलतो आहे भरती प्रक्रियेविषयी. त्यामुळे जे ज्यांची खरं ऐकण्याची खरंच ताकद आहे त्यांनीच फक्त हा व्हिडिओ कंटिन्यू करावा असं मला वाटतं मित्रांनो. ज्यांना कुठंतरी वाटतं नाही अशा गोष्टी होऊ शकतात त्यांनीच हा व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि त्यांना 100% हा व्हिडिओ आवडेल. त्यामुळे लाईक करण्याचा प्रश्नच येत आहे. आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आपण थंबनेल तुम्ही बघितला आहे. थंबनेल बघूनच तुम्ही कदाचित आपल्या या यूट्यूब चॅनलला आले असाल की जी भरती प्रक्रिया आहे मित्रांनो, याची दशा आणि दिशा आता नेमकं काय झालेलं आहे. तर दिशा तर अशी कोणती राहिलेलीच नाही मित्रांनो, कारण की भरती प्रक्रिया पूर्वेकडे गेली, पश्चिमेकडे गेली, उत्तरेकडे गेली, दक्षिणेकडे गेली, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, वायव्य, ईशान्य सगळीकडे फिरून आले मित्रांनो. आता याला कोणती दिशा राहिलेलीच नाही आहे. कारण की कुठे जायचं आहे म्हणजे अभियोग्यताधारक कोणी अन्नत्याग आंदोलन करत आहे. 2017वाले बिचारे ते उपोषणाला बसलेले आहेत. 2017ची प्रक्रिया त्याच्या म्हणजे कोर्टामध्ये अडकून आहे. त्याच्यानंतर 2022ची 10% रिक्त जागा, कोणी म्हणते कोर्टात पडू नये, कोणी म्हणते नाही नाही याची सही बाकी आहे, कोणी म्हणतो नाही नाही आमची तर पूर्ण मानसिकता आहे करण्याची, अजून तिथूनच प्रस्ताव आलेला नाही, हा म्हणतो नाही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, त्यांचंच काम बाकी आहे. म्हणजे दिशा कुठं राहिलेलीच नाही. अभियोग्यताधारक फक्त बेचैन झालेला बिचारा, याच्यामध्ये नुकसान त्यांचं होतं आहे. त्यांना समजत नाही काय करायचं आहे. मानसिकता बघा, कोणती गोष्ट जेव्हापर्यंत स्पष्ट नसते ना तोपर्यंत माणसाची मानसिकता खूप विचित्र झालेली असते. आज या लोकांची मानसिकता एवढी म्हणजे अभियोग्यताधारकांची म्हणजे समोरची एक्झाम त्यांच्या डोळ्यासमोर दिसते पण त्या गोष्टीचा ते अभ्यास करू शकत नाही. कारण की कुठेतरी सेकंड फेजमध्ये त्यांना अपेक्षा होती की आपलं कुठंतरी सिलेक्शन होणार, कुठंतरी आपण जॉईन होणार, आपले स्वप्न साकार होणार. पण पूर्ण अंधारमय जीवन झालेलं आहे त्यांचं. म्हणजे इकडून शिक्षक भरतीमधून तर झालेलंच आहे, पण बाकी भरती प्रक्रियेमध्ये ज्या मेहनतीने किंवा त्या दृढ निश्चयाने त्यांनी अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास होत नाही. आणि तो साहजिक आहे, कारण की माणसाच्या मनात अभ्यास करताना एकदम कधीच विचार नसले पाहिजे, तेव्हा त्या माणसाचं कॉन्सन्ट्रेशन तसं बसतं. पण त्याच्या मनामध्ये भीती आहे, काय होईल काय नाही. आता 10% रिक्त ज्या कपात जागा आहेत त्या भरणार आहे का मित्रांनो, याचं सरळ उत्तर आहे हो. सर्वांना माहिती आहे हो. अरे हो, पण कधी भरणार तर आहे, पण कधी भरणार आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. आता उद्याच्या कंडिशनला जे आहे विथ इंटरव्ह्यू हा राऊंड सुद्धा संपेल मित्रांनो. त्याच्यामध्ये त्या अपात्र गैरहजर त्या जागा तर सध्या भरणं शक्यच नाही. मी तुम्हाला पहिलेही बोलत होतो, कारण की त्या जागेसाठी पूर्ण फर्स्ट राऊंडचा पूर्ण डेटा कलेक्ट करावा लागेल. किती मुलांनी स्वीकारलेलं आहे, किती मुलांनी ऑप्टेड आउट केलेलं आहे, किती मुलं खाली जागा झालेले आहेत. हे फर्स्ट राऊंडपासून फर्स्ट कन्व्हर्टेड राऊंड, त्याच्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यू, उर्दू मीडियम किंवा मग विथ इंटरव्ह्यू, पूर्ण राऊंडचे पूर्ण डिटेल्स काढूनच त्या जागा कळतील किती म्हणून मित्रांनो. पण 10% जागा इथं तुम्ही पूर्ण समांतर आरक्षणाच्या जागा ठेवलेल्या आहेत, भरपूर जागा आहेत. आणि ह्या जागा असताना पण तुम्ही एवढा विलंब करत आहे कशासाठी. तर हे झालं प्रश्न. 10% रिक्त जागा हो मित्रांनो भरणार आहे, भरणार तर आहे बरोबर. मग याच्यावरच प्रश्न दुसरा आहे, तो सेकंड फेजचं का होणार आहे. तर सेकंड फेजचा मार्ग कठीण याच्यासाठी आहे मित्रांनो. पहिली गोष्ट, जोपर्यंत ह्या 10% ज्या जागा ठेवलेल्या आहेत मित्रांनो, रिक्त किंवा कपात केलेल्या जागा आहेत, तर ह्या जागा जोपर्यंत भरल्या जात नाही मित्रांनो तोपर्यंत सेकंड फेज जो आहे तो होऊ शकत नाही.
म्हणजे सेकंड फेजमधलाच हा राऊंड जो आहे मित्रांनो 10% रिक्त अपात्र हा फर्स्ट ह्या गोष्टी घडणार आहे मित्रांनो. जेव्हा ह्या 10% रिक्त अपात्र जागा जेव्हा भरल्या जातील तेव्हाच सेकंड फेज सुरू होईल मित्रांनो. आणि सेकंड फेजचा जर आपण म्हणू शकतो की मार्ग अजून कठीण काय आहे, कारण की बघा आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आतापर्यंत सुरू आहे, आता उद्या हा राऊंड संपणार आहे. त्याच्यानंतर अजून यांचं कुठं काहीच नाही आहे. तुम्ही शिक्षण आयुक्तालयाकडे जर गेले तर ते म्हणतात आम्ही मंत्रालयात असं गोष्टी पाठवल्यात. मंत्रालयात गेल्यानंतर म्हणतात ह्या अमुकने याची सही बाकी आहे. त्याच्याकडे गेल्यानंतर नाही नाही तो टमुकनं त्या गोष्टीला विरोध केलेला आहे. त्या टमुककडे गेल्यावर ते म्हणतो अरे माझी तर त्याच्यासाठी काहीच हरकत नाही, त्या अमुकनंच अशी गोष्ट केलेली आहे. अमुक टमुक ढमुक याच्यामध्येच पूर्ण अभियोगाचा फिरते मित्रांनो. हा इथून तिथं चक्रा मारतो, तिथं गेल्यानंतर तो म्हणतो माझा प्रॉब्लेमच नाही. तिथून तिसऱ्याकडे गेलो तो म्हणतो माझा तर प्रॉब्लेमच नाही, मी तर क्लिअर आहे. तिसऱ्याकडून चौथ्याकडे गेलो तो म्हणतो अरे सर्वच जर क्लिअर आहे मग भरती प्रक्रिया थांबलेली काय आहे, काय ॲक्शन झालेली नाही आहे. 10 ऑगस्ट नंतर कोणती गोष्ट म्हणजे 10 ऑगस्ट नाही 7 तारखेनंतर कोणती गोष्ट घडलेली नाही मित्रांनो. म्हणजे 3 हप्ते होऊन गेले आतापर्यंत पवित्र पोर्टलवर कोणतीच अपडेट आलेली नाही आहे. का नाही आली आहे, काय गोष्टी या म्हणजे एवढ्या शांततेत सुरू आहेत. अभियोगाधारक बिचारा अन्न त्याग उपोषण करत आहे. काल ते उपोषण स्थगित झालेलं आहे. 2017चे भाऊ बहीण आतापर्यंत म्हणजे आंदोलन त्यांचं सुरूच होतं. ती भरती प्रक्रिया न्यायालयात अडकलेलीच आहे. मग ह्या भरती प्रक्रियेचं तसंच होणार आहे का? 2017चं 2024 उजाडले, 7 वर्ष गेले. 2022चं 2029 होणार आहे का? 2 वर्ष तर गेले ना, 2 वर्ष गेले. मग अजून 5 वर्ष घालायला तुम्हाला काही खूप कठीण नाही आहे. आणि कुठंतरी एक भीती मनात निर्माण झालेली आहे मित्रांनो. बघा तुम्हाला आता तुम्ही बोलसाल की सर तुम्ही खूपच निगेटिव्ह माणूस आहे. मी आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्या आयुष्याविषयी कधी निगेटिव्ह विचार केलेला नाही. 14 मेन्समध्ये फेल होऊनसुद्धा मी लढलो आणि शेवटी जिंकलो. त्यामुळे मी निगेटिव्ह विचार करणारा कधीच माणूस नाही मित्रांनो. पण जी सत्यता असते सत्यता कधी पण डोळ्यासमोर ठेवून जगणारा माणूस आहे मी. मी असं नाही की आपल्या डोळ्यासमोर ही गोष्ट दिसत आहे, अरे नाही हे तर आबाची ओरिजिनल रिॲलिटी दुसरीच आहे. मी असा जगणारा माणूस नाही मित्रांनो. जे सत्य आहे ते सत्य मी मानणारा माणूस असतो आणि ते सत्य आहे त्या दृष्टीने माझ्या मनाची तयारी मी ठेवलेला माणूस आहे. त्यामुळे मी कुठेतरी त्या परिस्थितीला त्या कठीण प्रसंगाला सामोरं जाताना थोडंसं पॉझिटिव्हली जातो आणि त्यामुळे माझी मेंटॅलिटी तशी मी तेवढी हार्ड बनवलेली. तुम्हाला मेंटॅलिटी चेंज करावं लागेल मित्रांनो. तुम्हाला मेंटॅलिटी चेंज करावं लागेल. पहिली गोष्ट तर बघा, परत एकदा सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो, मी आंदोलन मोर्चा ह्या गोष्टीच्या कधीच विरोधात नाही मित्रांनो. कधीच विरोधात नाही आहे. न्याय हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल आणि त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, बरोबर. पण मी परत एकदा एक गोष्ट सांगत होतो सर्वांना की या गोष्टीतून काही साध्य होणार नाही. का? कारण की समोरच्याची मानसिकता लागेल मित्रांनो. मी पहिल्यापासून एका गोष्टीवर पहिल्यापासून भरोसा ठेवतो. ती गोष्ट जर तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे ना, तर ती गोष्ट करण्यासाठी तुमची मानसिकता किती आहे ती मानसिकता पहिले चेक करावं लागेल मित्रांनो. अरे तुम्ही म्हणजे आपण किती जरी आंदोलन केले ना, यांची मानसिकता जर जेव्हा होईल ना तेव्हाची भरती प्रक्रिया करणार आहे. आणि सेकंड फेज तुम्हाला माहीत आहे होणार तर आहे. 10% रिक्त 10% कपात केलेल्या जागा भरणार आहे, हो, सरळ उत्तर आहे त्याचं. सेकंड फेज होणार आहे, सरळ उत्तर आहे हो. अरे पण कधी? मेन प्रश्न आहे कधी होणार आहे. याचं उत्तर झालं आणि प्रश्नसुद्धा झाला आणि उत्तरसुद्धा झालं, पण कधी याचं ना उत्तर त्यांच्याकडे मित्रांनो ना आपल्याकडे. आणि त्यामुळे मी याचं थंबनेल जो टाकला होता किंवा शिक्षक भरतीचं ते टाकलेलं आहे मित्रांनो की दिशा की दशा. तर दिशा तर नाही राहिलेली मित्रांनो, माझ्या दृष्टिकोनातून तर राहिलेलीच नाही. आणि या भरती प्रक्रियेची कुठंतरी एकदम बेकार अशी दशा झालेली आहे. कारण की कुठंच नियोजन नाही आहे आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहे, विद्यार्थ्यांना शिक्षक नाही, त्याच्यामध्ये कंत्राटी शिक्षकाचा घात केला जातोय. कुठेतरी कायमस्वरूपी आपलं पद वाचवण्यासाठी कोणीतरी कायमस्वरूपी कंत्राटी जे आहेत ते कायमस्वरूपी करण्याच्या मागे आहे. कुठं अरे परभणीचा तो व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तुम्ही, युवा रोजगार योजनामध्ये किती हजारोनं तिथं शिक्षक गेले होते मित्रांनो. PhD झालेले लोक तिथं गेलेले होते आणि त्या शाळेवर अक्षरशः 12वी पास झालेले विद्यार्थी घेतलेले आहेत. जे कंत्राटी शिक्षक भरती परभणीचं तुम्ही व्हिडिओ बघा तिथे. म्हणजे आता परभणी माझा खूप जिव्हाळ्याचा विषय, कारण की तिथे रिलेटिव्स आहेत. मी तिथली इन्फॉर्मेशन काढली मित्रांनो. PhD होल्डर आणि यांचे जे फॉर्म होते कचऱ्याच्या डब्यामध्ये चालले गेले आणि तिथं काही 12वी D.Ed झालेले विद्यार्थ्यांना तिथं सिलेक्शन झालेलं आहे. भले ते 8,000 10,000वर झाला असेल, पण अरे कुठेतरी एवढा B.Ed धारक D.Ed धारक विद्यार्थी आमचा पात्र आहे, त्यांना संधी द्या ना तुम्ही. बरं हायर एज्युकेशनवाल्यांना द्या, जे हायर एज्युकेशन ज्यांचं PhD झालेलं होतं, कोणी नेट सेट झालेले असतील, काय झालेले असतील, त्यांना संधी द्या ना. अक्षरशः 12वी D.Ed झालेले विद्यार्थी फक्त का? कारण की कोणीतरी जवळचं आहे आणि त्यांना कुठंतरी
पोचवायचं आहे. आता ते अशा स्वप्नामध्ये की आम्हाला कायमस्वरूपी करतील. तर भाऊ तुम्ही पण जाग्यावर या. कुठेही कंत्राटी शिक्षक हे कायमस्वरूपी करणार नाही आहे. इथं शिक्षण सेवक पद पद रद्द करायला यांच्या नाकी नऊ येऊ राहिले. तर तुम्ही कुठं कंत्राटी शिक्षक म्हणजे समायोजन म्हणजे त्यांना असं वाटतं जे कंत्राटी लागलेत आता 8,000 10,000वर काम करणार आहे. यांना वाटतं भविष्यात आपण आंदोलन करू, मोर्चा करू आणि आपण याच्यामध्ये अरे एका मिनिटामध्ये लाथ मारून देतील तुम्हाला सरकार. त्यामुळे कोणी ते स्वप्न पाहू नका की आता मी कंत्राटी याच्यामध्ये घुसलोय आणि आता मी कायमस्वरूपी होणार आहे. बिलकुल नाही आहे. हा फक्त टाईमपास सुरू आहे. कंत्राटी तुम्हाला अरे शिक्षक प्रत्येक जिल्हा परिषदच्या 300 400 500 600 800 900 हजारापर्यंत 1100पर्यंत जागा खाली आहेत. अरे एवढ्या जर शिक्षक पदे खाली असताना तुम्ही भरती प्रक्रिया अशी गोगलगाईसारखी जर रेंगाळत चालवली आहे तर तुम्ही काय तुमचं नियोजन आहे. आज नांदेडचं त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. 608 शिक्षकाची पदे खाली आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आहे का. दुसऱ्या जिल्ह्याचा मी एक व्हिडिओ टाकलेला होता, मला जिल्ह्याचं नाव आठवत नाही, बहुतेक नाशिक आहे का काय. 1165 पदे झेडपीचे खाली आहेत मित्रांनो. 2 जिल्ह्यामध्ये जर 1,500 जवळपास 1700-1800 पदं खाली आहेत तर पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला ना तर अशा 18,000 ते 20,000 पदं खाली असतील मित्रांनो शिक्षकांची. एवढी पदसंख्या खाली असताना तुम्ही कंत्राटी घेत आहे, जे कायमस्वरूपी करत आहे, ज्यांना कंत्राटी होते पहिले त्यांना. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो बघा, सेकंड फेजला टॅप उपलब्ध होणार आहे, भरपूर जागा येणार आहे. सेकंड फेजला जागा भरपूर आहेत, कारण की फर्स्ट फेजला जे शाळा किंवा कॉलेज म्हणजे शाळा आणि यांनी ज्या कोणी झेडपी मनपा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी संस्था असतील या फर्स्ट राऊंडला ज्यांना टॅप उपलब्ध होता पण जे आपली म्हणजे देऊ शकले नाही, टॅप उपलब्ध असून पण आपले म्हणजे संस्थेविषयी माहिती किंवा किती आपल्याला शिक्षक संख्या आपल्याला किती शिक्षक लागतात ज्यांची माहिती देऊ शकले नाही, तर अशा भरपूर ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सेकंड फेजसाठी वेट करत आहेत की कधी टॅप उपलब्ध होईल आणि कधी आम्ही नोंदणी करू म्हणून. पण मानसिकताच राहिलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, सेकंड फेजमध्ये भरपूर गोष्टी एडिट करण्याचा चान्स मिळणार आहे मित्रांनो तुमचं शैक्षणिक, कारण की भरपूर मुलांच्या चुकीच्या माहितीमुळे त्यांचं फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं नाही मित्रांनो. कागदपत्रामध्ये खूप मोठ्या प्रॉब्लेम झालेले. फर्स्ट राऊंडमधले भरपूर विद्यार्थी असेल, मला तरी वाटतं की भरपूर विद्यार्थी असे असतील जे ज्यांना मार्क्स चांगले होते पण चुकीची इन्फॉर्मेशन असल्यामुळे ते फर्स्ट राऊंडला लागू शकले नाही. तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वांसाठीच, तशा विद्यार्थ्यांनाच नाही पण सर्व विद्यार्थ्यांना सेकंड फेजला टॅप म्हणजे एडिटचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. परत सर्वांना विनंती आहे, एडिटचा ऑप्शन भरताना सेल्फ सर्टिफाय करताना व्यवस्थित भरा, कारण की आपल्या चुकीमुळे आपल्याच नोकरीवर गदा यायला नको. कारण की हे तर गदा आणायला बसलेलेच आहेत, पण आपली जरी चुकी होऊन कुठंतरी आपल्याच पायावर दगड पाडून कोणी घेऊ नका. व्यवस्थित सेल्फ सर्टिफाय करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, कुठंतरी एक भीती वाटायला लागलेली आहे बघा, इलेक्शन तोंडावर आहेत, कुठंतरी असं एक भीती बघा, हे किती % शुअर आहे मी सुद्धा सांगू शकत नाही, पण माणसाची कधी कधी भीती पण खऱ्यामध्ये उतरते ना असं वाटतं. जर सेकंड फेजलाच जेव्हा यांनी एडिटचा ऑप्शन दिला आणि तिथं जर दिलं यांनी एडिटचा ऑप्शन सिलेक्ट करताना की जिल्हा निवडा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे किंवा विभाग निवडा, कारण की अजून त्या समितीचा अहवाल आलेला नाही की विभागीय स्तरीय होतील की जिल्हास्तरीय भरती होईल, कारण की 38 पासून तर तो नियम लागू होणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही आहे. पण कदाचित सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तो ऑप्शन जर एडिट करताना जर सेकंड फेजला त्यांनी दिला आहे की जिल्हा निवडा तुमचा किंवा विभाग निवडा, तर मग खूप कठीण आहे मित्रांनो. बघा 100% ही गोष्ट 38 पासून लागू व्हायला पाहिजे, कारण की कोणता निर्णय त्याच्या अगोदर नोटिफिकेशनच्या अगोदर झालेला असतो. पण जगातली एकमेव, तुम्हाला माहिती आहे, जगातली एकमेव महाराष्ट्र शिक्षक भरती 2022 आहे. इथे नियम एक्झाम नंतर किंवा फॉर्म भरल्यानंतर ॲटोमॅटिकली चेंज होत गेलेले मित्रांनो. त्यामुळे कधी आपल्यासमोर काय ताटात येईल, भले आपल्याला माहिती आहे स्वयंपाक वरण भात पोळीच होत आहे, पण मधातच गुलाबजामुनचं ताट येऊ शकतं किंवा मधातच कारल्याची भाजी येऊ शकते. ओके, त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा प्रिपरेशन म्हणजे तेवढं प्रिपेअर्ड असलं पाहिजे आपण. तुम्ही म्हणसाल सर अरे नाही सेकंड फेजमध्ये तुम्ही असं निगेटिव्ह का बोलत आहे, मी फक्त तुम्हाला सांगत आहे की अशा गोष्टीसाठी सुद्धा तयार राहा, एखादा धक्कासुद्धा बसू शकतो, बरोबर का. कारण की तुम्ही बघत आहात की नाही आता आपण आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे आपण, आणि तिथं त्यांनी टॅबमध्ये द्यावं लागेल एडिटचं ऑप्शन, चला जिल्हा निवडा. तुम्ही म्हणसाल अरे हे काय झालं, तेव्हा विचार तुम्ही परत आंदोलन नाही करू शकणार. तेव्हा तुम्हाला परत एक टाईम ड्युरेशन दिलेले असेल सेल्फ सर्टिफाय करायचं आहे, आणि तेव्हा आपली जरूरत आहे म्हणून आपल्याला सेल्फ सर्टिफाय करून द्यावं लागणार आहे. तेव्हा माणूस हा विचार करणार नाही की माझा जिल्हा आहे का नाही मित्रांनो. बघा सेकंड फेजमध्ये ही गोष्टसुद्धा नाकारता येत नाही. मी म्हणत नाही की लागूच होणार आहे म्हणून, पण ही नाकारतासुद्धा येत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की ह्या गोष्टीवर मंत्रालयामध्ये असतील किंवा द ग्रेट आपले मी ज्यांना म्हणतो द ग्रेट, याच्या मागे खूप हात जोडून म्हणजे काय म्हणतात ना, हात धुवून याच्या मागे आहेत. कारण की वैयक्तिक फायदा घ्यायचा आहे कोणाला, वैयक्तिक फायद्यासाठी. कारण बाकी महाराष्ट्राचं खड्ड्यात जाऊ काही घेणदेण नाही, पण माझ्या जिल्ह्यामध्ये मी फक्त आलो पाहिजेत बस.
त्या दृष्टिकोनातून काही काही लोक ह्या गोष्टीसाठी हात धुवून पाठीमागे आहेत. त्यामुळे एडिटच्या ऑप्शनबरोबर जर तिथं जिल्हा निवडायचा जर ऑप्शन आला तर त्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही प्रिपेअर राहा मित्रांनो. हे माझं सांगण्याचं काम आहे. मी परत सांगतो, मी इथं कोणाला फक्त 4 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटाचा माझा व्हिडिओ असतो आणि कोणाच्या मनाच्या शांतीसाठी मी हे व्हिडिओ बनवत नाही आहे. मला याच्यातून ना पैसे कमवायची पण अपेक्षा नाही आहे किंवा मला कोणाचं इथं मन दुखवायचं सुद्धा नाही आहे किंवा मला कोणाचं मन खुश करण्याचं सुद्धा, कारण की मी एक एंटरटेनमेंट करणारा किंवा मनोरंजन करणारा व्यक्ती नाही मित्रांनो. माझी जी सत्यता असते, माझ्या शब्दाशी तुम्ही सहमत असाल त्याबद्दल ठीक आहे, सहमत नसाल त्याबद्दलही ठीक आहे. मी कमेंट बॉक्स, भरपूर जणांचे यूट्यूब चॅनलवाल्यांचे कमेंट बॉक्स बंद असतात. मी बिलकुल कमेंट बॉक्स बंद करून ठेवत नाही, कारण की माणसाचं इंटरॅक्शन वाढतं, माणूस किती सहमत आहे. फक्त माझी एवढी अपेक्षा असते, जेव्हा मी कधी कोणाला रिप्लाय देतो तेव्हा भाऊ बहीण म्हणून देतो, तशी माझी अपेक्षा असते कोणी फक्त शब्द, कारण की आपण भावी अधिकारी होणार आहे किंवा शिक्षक होणार आहे किंवा भरपूर आपण याच्या पोस्टची तयारी करणारे विद्यार्थी इथे आहेत. तर त्या दृष्टिकोनातून माझी फक्त अशी की भाषेची मर्यादा प्रत्येकाला असली पाहिजे. अरे वैयक्तिक असं म्हणतात ना, व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे किंवा त्याबद्दल माणसाने मग काही पण बोललं पाहिजे, असं बिलकुल नाही मित्रांनो. संयम ठेवा. गोष्टी सर्व चांगल्याच होतील, पण एखादी मधातच निगेटिव्ह गोष्ट होईल तर त्या गोष्टीसाठी पण आपल्या मनाची तयारी ठेवा मित्रांनो. आणि मी म्हणेल जिल्हास्तरीय विभागस्तरीय काही करू द्या तुम्हाला बाबा, जे करायचं ते करा. फक्त सेकंड फेज माझ्या भाऊ बहिणीसाठी लवकरात लवकर 10% कपात जागायच्या आहेत तर त्या लवकरात लवकर भरा. आणि त्याच्यानंतर मग ते जिल्हास्तरीय करा, विभागस्तरीय करा का राज्यस्तरीय करा, मला तर मी म्हणतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही सध्याच्या कंडिशनला. सध्याच्या कंडिशनला मेन पॉईंट आहे की भरती झाली पाहिजे, लवकरात लवकर झाली पाहिजे. कारण की आता संयमाचा बांध सर्वांचा तुटत आहे आणि खूप आता म्हणजे बोलतात ना, गळ्यापर्यंत नाकातोंडापर्यंत पाणी आलेलं आहे. हातपाय तरी कधीपर्यंत हलवायचे अशी कंडिशन झालेली आहे. परत सांगतो, हा सर्व गेम फक्त यांच्या मानसिकतेचा आहे. यांची मानसिकता किती आहे किती नाही बस याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर TETबद्दल मी एक अपडेट देणार आहे मित्रांनो. TET जे 15 सप्टेंबरपर्यंत TETचं नोटिफिकेशन येईल. TETबद्दल नोटिफिकेशन 100% 15 दिवसामध्ये येऊन जाईल, 15 सप्टेंबरपर्यंत. आणि टेट 3साठी एक परत धक्कादायक माहिती देतो मित्रांनो. आणि जे टेट 3 तयारी करणारे आहेत, अभ्यास सुरू ठेवायचा आहे, अभ्यास बंद करायचा नाही. आपलं सिलेक्शन न होण्याचं कारण एक सांगतो मित्रांनो, आपण परीक्षा डिक्लेअर होईपर्यंत आपण झोपा काढतो किंवा मग फालतू गोष्टीकडे, निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देतो. आज आता भरपूर जण टेट 3ची वाट तर बघत आहे, पण त्या दृष्टीनं अभ्यास कोणी करत नाही आहे. बघा, टेट 3वाल्यांना ही गोष्ट माझी खटकेल, मी जे बोलत आहे ती गोष्ट, पण ही सत्यता आहे. 6 वर्ष या तपातून मी निघालेलो माणूस आहे. कोण काय करतं, कसं करतं, या गोष्टी मी स्वतः वैयक्तिक अनुभवलेल्या आहेत. टेट 3ची खूप तयारी करणारे आहेत. टेट 3मध्ये स्कोअर करणारे 150, मी 160 स्कोअर करणारे स्वप्न बघून आहेत की मी असा स्कोअर करीन, पण 60 मार्काच्या हिशोबाने सुद्धा कोणाचा सध्याचा अभ्यास नाही आहे. ते फक्त त्याच्यातच आहे, सर टेट 3 होणार आहे का, होणार आहे का, होणार आहे का, होणार आहे का. अरे होणार आहे ना, तू अभ्यास तर कर, बरोबर, अभ्यास तर कर. त्या दृष्टिकोनातून फक्त होणार आहे का याच्यावर सर्वांचा फोकस आहे. होणार आहे, 2025ला होईल का 2026ला होईल ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, ओके. पण 2025लाच एक्झाम होणार आहे, पण त्याच्यामध्ये पण आहे, जोपर्यंत टेट 2चा सेकंड फेज कंप्लीट होत नाही मित्रांनो, तोपर्यंत टेट 3चे कोणी स्वप्नसुद्धा बघू नका. आणि रियालिटी आहे आणि मी रियालिटी बोलत आहे, कारण की तेव्हा एक पूर्ण विधानसभा झालेली असेल आणि सर्व झालेलं असेल मित्रांनो. तेव्हा मग आपण किती जरी आंदोलनं केले आणि काही जरी केलं ना, मग खूप अवघड होऊ शकतं. त्यामुळे सेकंड फेज जेवढ्या फास्ट होईल, सेकंड फेज दिवाळीनंतर हो, अगोदर हो, कधी हो, पण सेकंड फेज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टेट 3सुद्धा हे घेणार नाहीत. कारण की सेकंड फेजवाले विद्यार्थी मग टेट 3ला विरोध करतील. मी ही पण गोष्ट तुम्हाला सांगत आहे. तुमचे भाऊ बहीण जरी असले ना अभियोग्यताधारक, तरी टेट 2वाले टेट 3ला विरोध करतील आणि सत्यता आहे. नाहीतर टेट 2वाल्याला विचारा तुम्ही की अरे काय तुमचा राऊंड होतो का नाही, आम्ही टेट 3ची आम्ही तयारी, ते म्हणतील अरे आम्ही टेट 2 होईपर्यंत टेट 3 होऊ देणारच नाही. आणि ही गोष्ट घडेल. तुमचा किती जरी जिव्हाळा असला ना मित्रांनो, ही गोष्ट बघा, माझ्या भविष्याचे शब्द तुम्ही लक्षात ठेवा. जोपर्यंत टेट 2 रिक्त, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, हे पूर्ण राऊंड, त्याच्यानंतर सर्व राऊंड जेवढे सेकंड फेजमध्ये जोपर्यंत कंप्लीट होत नाही टोटल विथ इंटरव्ह्यू सहित, तोपर्यंत थर्ड टेट हे सेकंड टेटवाले होऊ देणारच नाहीत. कारण की यांना माहीत आहे टेट 3 जर झाली तर 2017 सारखीच 2022ची कंडिशन होईल. आणि 2017ला त्यांना माहिती नव्हतं काय होऊ शकतं म्हणून, पण 2022वाल्यांना माहिती आहे. कारण की अरे 2010पासून BEd जे पासआउट झालेले, 2010पासून 2012-13ची TETची फर्स्ट होती, तेव्हापासून पास झालेले विद्यार्थी एज बार होण्याची कंडिशन आलेली त्यांची. आणि त्यांचा जर हक्क मारला जात असेल तर त्याविरुद्ध ते सुद्धा उभे राहतील. आणि काय होईल, आपल्यात आपलेच भांडणं लागतील, आपल्यात आपलेच भांडणं चालू द्या. टेट 2 बघा, 17वाले 22 सोबत करतील, 22वाले आता 24-25वाल्यांसोबत करतील, म्हणजे आपल्यात आपलं सुरू राहील आणि वरती निवांत राहतील.
त्यामुळे मित्रांनो टेट 3वाले पण सपोर्ट करा टेट 2वाल्यांना की बाबा टेट 2चा सेकंड फेज लवकरात लवकर होईल. 10% रिक्त, अपात्र, गैरहजर, कपात काय असतील सर्व जागा या लवकरात लवकर व्हाव्या आणि टेट 3चा मार्ग मोकळा व्हावा. असा हा व्हिडिओ होता मित्रांनो. याच्यामध्ये माझ्या मनातून मी 100% खरं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट कोणाला पटेल न पटेल त्याबद्दल प्रत्येकाचं वैयक्तिक मत असू शकतं, पण ही रिॲलिटी आहे मित्रांनो. तुमच्या 4 मिनिटाच्या खुशीसाठी मी तुमच्या आयुष्याशी म्हणजे खेळून किंवा या गोष्टी करून मला कोणत्याही गोष्टी साध्य करायच्या नाही आहे. त्यामुळे मित्रांनो होता होईपर्यंत सेकंड फेजसाठी तयार राहा. लवकरात लवकर होईल असं तर वाटतंय आणि व्हायला पाहिजे विधानसभेच्या अगोदर, कारण की विधानसभेनंतर मग ही भरती प्रक्रिया आणखी जास्त रेंगाळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे लवकरात लवकर 10% जागा भरल्या जातील अशी अपेक्षा आहे आणि त्या भरल्याशिवाय सेकंड फेज सुरू होणार नाही. त्यामुळे तो राऊंड होणं जरुरी आहे मित्रांनो. तर असा हा व्हिडिओ होता, खूप प्रामाणिकपणे बनवलेला आहे मित्रांनो. यामध्ये तुमच्या भावनेचा सुद्धा आदर केलेला आहे आणि ह्या गोष्टीमध्ये सत्यतासुद्धा बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या गोष्टी भरपूर अशा असतात की ज्या थोड्याशा वाईट वाटू शकतात 2 मिनिटासाठी, पण एक त्याबद्दल जर विचार केला तर कुठे ना कुठे या गोष्टीमध्ये सत्यता आहे की मानसिकतेचा गेम आहे मित्रांनो. जोपर्यंत माणसाची मानसिकता 100% सेट होणार नाही की नाही आपल्याला गोष्ट करायचीच आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट घडणार नाही मित्रांनो. मग तुम्ही किती काहीही करा. त्यामुळे शिक्षण आयुक्त असतील किंवा सरकार असेल किंवा कॅबिनेट असेल किंवा ज्यांनी कोणी 10% कपात जागेसाठी हे धरलेलं असेल, कोणी थांबून ठेवलेलं असेल, त्या सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर त्या जागा भरा आणि म्हणजे सेकंड फेज सुरू व्हायला सर्व मार्ग मोकळे होऊन जातील. तर असा प्रामाणिक व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे धन्यवाद आणि जे कोणी नवीन हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच कठीण असतील पण चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मला आणखी प्रेरणा मिळेल आणि तुमच्यापर्यंत सत्य गोष्टी ज्या असतील त्या पोहोचण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.